रामराम शेतकरी मित्रो, मागं मी व्हिडिओ टाकला होता कापसाचे शेंडे खुडण्याचे फायदे. हे पहा, आता शेंडा खुडलेला आहे. याला बुडाला माल लागला, पण मी शेंडा खुडला होता. आता याला पातं वगैरे पाहून घ्या, फुलं पातं चालू झालं. पण हे टिकवायसाठी आता फवारण्या वगैरे मारावं लागते, नाहीतर बोंडाळी येणारच. आता या पाण्याने एवढा धुमाकूळ घातला. असे सर्व माल मी शेंडे खोडून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये शेंडे खोडण्याला जवळपास 30-40 वरेच पातं आले. याच्यातले 20-25 बोंड तर आरामशीर पकडतात. फवारण्या केल्या तर थंडी जास्त पडली तर बोंडाळी 100% येणार. पण याला नियोजन करता येते. आणि ज्याच्याकडे इरिगेशन आहे किंवा पाणी द्यायची सुविधा आहे त्यानं उपटून फेकू शकतात. असं काही नाही की ठेवाच म्हणून. याच्यात फक्त वजन घटते. या शेंड्याच्या मालाला वजन कमी भरते. बोंड जरी लागले तरी वजन जास्त येत नाही, वजन कमी येते. पण जे कोरडवाहू आहे त्यांना जमते. जे इरिगेशनवाले आहेत त्यांनी बिलकुल काढून टाकावं, काहीही टाकावं, त्याला पर्याय खूप आहे. त्यासाठी शेतकरी मित्र शेंडे खुडणं आवश्यक आहे. आणि आता फवारण्या वगैरे करून त्याला व्यवस्थिशीर टिकवणं गरजेचं आहे. मी इरिगेशनवाला आहे, यामुळे मी काढून फेकून देतो, याला ठेवत नाही. कारण बोंडअळीचं मला परवडत नाही, दुसरं उत्पन्न येऊन जाते. जे शेतकरी कोरडवाहू त्याने ठेवू शकता आणि व्यवस्थिशीर फवारण्या करून या मालाचं संगोपन चांगल्या तऱ्हेनं तुम्ही करू शकता.